मराठ्यांना आरक्षण द्यायला सरकार प्रयत्नशील आहे, तर काही जण टोकाचं बोलत मुंबईमध्ये याची भाषा करतायत. मात्र कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई करू असा इशाराच अजित पवारांनी जरांगेंचं नाव न घेता दिलाय. त्यावर अजित पवारांनी पोटातलं ओठावर आणलंच असं सांगत कारवाई झाल्यास मराठा शांततेत उत्तर देईल असंही प्रत्युत्तर जरांगेंनी दिलं. आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओबीसी समाजानं ओळखलं पाहिजे. ओबीसीच्या एखाद्या जातीचा असल्यामुळे तो आपला नेता होत नाही अशा शब्दात नाव न घेता प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळांवर नांदेडमध्ये निशाणा साधला. तर सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांपासून सावध राहा असा सल्ला त्यांनी ओबीसी समाजाला दिला. या ओबीसी मेळाव्याला भुजबळ गैरहजर राहिले. महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष घडवला जातोय. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरीतील नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलं. महाराष्ट्र एक संघ राहू नये यासाठी म्हणून प्रयत्न सुरू आहेत, तरीही आपण गाफील आहोत ही दुर्दैवी शोकांतिका असल्याचं राज ठाकरे यांनी प्रकट मुलाखतीत म्हटलंय. वारकऱ्यांसाठी पवित्र असणाऱ्या इंद्रायणी नदीमध्ये राजरोसपणे केमिकल सोडलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. आळंदीतील इंद्रायणी नदी सलग 5व्या दिवशीही फेसाळलेलीच आहे. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. गोंदियामध्ये बिरसी विमानतळ प्राधिकरणानं पर्यायी रस्ता तयार न करता परसवाडा ते कामठा रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं. एअरपोर्ट अथॉरिटीनं पोलिसांच्या बंदोबस्तात रस्ता बंद करून कामाला सुरुवात केली. याबाबत आमदार विनोद अग्रवाल यांनी एअरपोर्ट अथॉरिटीला पर्यायी रस्ता तयार करण्याच्या सूचना केल्या. मुंबईसह राज्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतीये. मुंबईत शनिवारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झालाय. शनिवारी राज्यामध्ये 154 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये एकट्या मुंबईत 21 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. मुंबईत चेंबूरमध्ये 52 वर्षांच्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. ताप, सर्दी किंवा खोकला असेल तर कोरोना चाचणी करा अशा सूचना राज्याच्या कोरोना टास्क फोर्सनं दिलेल्या आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गेलेले मुंबईकर आता परतले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता टास्क फोर्सनं वर्तवली आहे. मुंबई नवी मुंबईमध्ये आज स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि या स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी करण्यात आली. वांद्रे वरळी सिलिंग, कोस्टल रोड, नरिमन पॉइंट, INS शिक्रा तसंच शिवडी, नावाशिवा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते. कोस्टल रोडवर मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. नव्या वर्षात मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली. शहरात धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली जाते. या अंतर्गत दर दिवशी 500 ते 600 किलोमीटर रस्ते धुतले जात आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेनं पाण्याचे अतिरिक्त टँकरही भाड्यानं घेतले आहेत. मुंबईतील तापमानामध्ये काहीशी घट होतीये. शनिवारी मुंबईतील किमान तापमान 17 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. यंदाच्या मोसमातील हा निच्चांकी आकडा आहे. आज आणि उद्या रात्री पहाटे थंडी कायम राहण्याचीही शक्यता आहे. नवीन वर्षात नाटक आणि सिनेमा पाहणं मुंबईकरांसाठी महाग होण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महापालिकेनं रंगभूमी करामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केलाय. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आलेला आहे. कचरा करणारे मुंबई महापालिकेच्या रडारवर आहेत. 1.5 महिन्यात महापालिकेनं 32 लाखांचा दंड वसूल केलाय. यामध्ये 308 विकासकांचा समावेश आहे. उघड्यावर कचरा जाळणं, उघड्यावर कचरा फेकणं अशा विविध प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे. कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईसाठी पालिकेनं स्वच्छ अंगण हा उपक्रमही सुरू केला आहे. मुंबईत वाहन नोंदणीचा वेग सुसाट झालाय. गेल्या वर्षी शहरामध्ये 2,54,000 वाहनांची नोंदणी झाली. त्यामुळे यावर्षी मुंबईला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येत अधिकच भर पडणार आहे. PM-PML बस प्रशासन मालामाल झालंय. 2023 मध्ये PM-PMLच्या 85 कोटी रुपयांची वाढ होऊन उत्पन्न हे 609 कोटी रुपये इतकं झालेलं आहे. तिकीट विक्री आणि पासच्या माध्यमातून PM-PMLनं हे उत्पन्न मिळवलेलं आहे. दरमहा उत्पन्न 55 कोटी रुपये इतकं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या हिमायत बागेमध्ये रात्रीच्या सुमारास अचानक एक तरस प्राणी दिसला. यामुळे नागरिकांमध्येही प्रचंड भीतीचं वातावरण होतं. रहदारीच्या ठिकाणी तरस आला कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला. तसा व्हिडिओ काढताना तो पळूनही गेला. त्यानंतर तो कुठे गेला हे अजूनही समजलेलं नाही. चंद्रपुरातील ताडोबामध्ये एक वाघीण तोंडामध्ये प्लास्टिकची पाण्याची बाटली घेऊन जाताना दिसली. मुंबईचे फोटोग्राफर विवान कारापूरकर यांनी हा फोटो कॅमेऱ्यामध्ये टिपलाय. विशेष म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना प्लास्टिकची बॉटल नेण्यावर बंदी असतानाही ही बॉटल कुठून आली असा प्रश्न उपस्थित झालाय. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथल्या त्रिवेणी संगमावर स्थलांतरित सायबेरियन पक्षी दाखल झालेले आहेत. त्यामुळे संगम घाटाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.
सोलापूरच्या सांगोलामधील महिला आणि रोजगार मेळाव्यामध्ये 2000हून जास्त तरुणींनी सहभाग घेतला. 27 पेक्षा अधिक कंपन्या यासाठी सांगोल्यामध्ये दाखल झाल्या होत्या. महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यावेळेस उपस्थित होत्या. महिलांना शिलाई मशीन आणि शालेय मुलींना सायकलीचं वाटप यावेळेस करण्यात आलं. नाशिकच्या कळवणमध्ये उद्या किसान सभेतर्फे रास्ता रोको करण्यात येणार आहे. शबरी घरकुल योजना अंमलबजावणीच्या मागणीसाठी आदिवासी समाज गेले 7 दिवस उपोषण करतोय. मात्र अजूनही त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे उद्या कळवण आणि नाशिक रस्त्यावर बेमुदत रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यात शॉर्ट सर्किटमुळे 5 एकर ऊसाला आग लागली आणि यामध्ये लाखो रुपये किमतीचा ऊस जळून नष्ट झाला. या शेतातून मेन लाईटची केबल गेलेली आहे आणि याबाबत वारंवार महावितरणला सांगून देखील त्या केबलची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळेच ही आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली आहे, तर शरद पवारांवर जोरदार टीका केली. मोदींसारखं नेतृत्व जगात नाही असं म्हणत अजित पवारांनी मोदींचे गोडवे गायले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. कल्याण ग्रामीणमध्ये आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागा असे आदेशही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये 40 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली. शिवसेना आमदार पात्रतेप्रकरणी 10 जानेवारीला निकाल लागणार आहे आणि त्याआधीच ही भेट महत्त्वाची मानली जाते. नार्वेकरांनी शिंदेंकडून महत्त्वाची कागदपत्र आणि माहिती घेतल्याचंही समजतं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले. ही भूकंपाची सुरुवात असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. शिवसेना आमदार पात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारी रोजी आहे आणि त्यापूर्वीच राहुल नार्वेकर आजारी पडले, त्यावरून राऊतांनी टीका केली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये बेबनावाची शक्यता आहे, कारण शिवसेनेच्या या जागेवर काँग्रेसनं दावा केला आहे. देवरा कुटुंब या मतदारसंघात 50 वर्षांपासून काम करत आहे आणि त्यामुळे ठाकरे सेनेनं केलेला दावा चुकीचा असल्याचं मिलिंद देवरा यांनी म्हटलंय. आम्ही कोणाच्या लाटेत निवडून आलेलो नाही असा टोलाही त्यांनी ठाकरे सेनेला लगावला. उद्धव ठाकरे 13 जानेवारीला कल्याणच्या दौऱ्यावर जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ठाकरे हे पक्षबांधणी करणार आहेत. ते कल्याणमधील शाखांना भेट देणार असून पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेणार आहेत. उद्धव ठाकरे कोणत्या तरी मंदिरात जात आहेत हेही नसे थोडके असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. उद्धव ठाकरे 22 जानेवारीला अयोध्येला न जाता नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत. त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींना आयकर विभागानं मोठा झटका दिलाय. 8.26 कोटी रुपयांचा टॅक्स थकवल्याप्रकरणी गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवण्यात आली. 29 डिसेंबरला आयकर विभागानं भावना गवळी यांना नोटीस बजावली होती. माजी मंत्री सुनील केदारांच्या अडचणीत वाढ होणार आहे. केदार यांना जामीन देण्यास राज्य सरकारनं विरोध केलेला आहे. याबाबत राज्य सरकारकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं. आरोपींनी थंड डोक्यानं घोटाळा केल्याचा प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी केदार हे जेलमध्ये आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांनी टोला लगावला. अजित पवारांच्या कामाची स्टाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उचलली आहे असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं. स्वच्छता अभियानासाठी महानगरपालिका आहे असा टोलाही सुप्रिया सुळेंनी एकनाथ शिंदेंना लगावला. मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 2 मोठ्या घोषणा केल्या. लवकरच मुंबईकरांना कोस्टल रोडवरून प्रवास करता येणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोड टनेल 31 जानेवारीला खुला होतोय, तर शिवडी नाभाशिवा ट्रान्स हार्बर लिंक रस्ता हा 12 जानेवारीला खुला होणार आहे. भंडारा ते पवनी रस्त्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांगलेच संतापले. भंडारा ते पवनी रस्त्यामध्ये वन विभागाचं नतद्रष्ट अधिकारी जे आहेत ते आडकाठी घालतायत. त्यांना आता 8 टाका अशी मागणी गडकरींनी पोलीस अधीक्षकांकडे केली. तसंच सरकार विषकन्येसारखं आहे, जिथं सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो असंही गडकरी म्हणाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्यामध्ये रुपाली चाकणकर भाषण करताना काहीशा गोंधळल्या. त्यांचं भाषण सुरू असताना अचानक एकच वादा महेश दादाच्या घोषणांनी सभास्थळ गणाणलं गेलं. महेश लांडगेंच्या समर्थकांनी ही घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे रुपाली चाकणकर काहीशा गोंधळलेल्या दिसल्या. छत्रपती शिवाजी आणि शाहू महाराजांच्या अभ्यासाबरोबर त्यांचे विचार रुजवण्याची गरज असल्याचं वक्तव्य संभाजीराजे छत्रपतींनी केलं. 2009ची लोकसभा निवडणूक हरल्यानंतर आपलं आयुष्य आणि आत्मविश्वास संपला होता. मात्र छत्रपती शिवाजी आणि शाहू महाराजांचे विचार आत्मसात करून पुन्हा नव्यानं सुरुवात केली असं प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केलं.
पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळेंनी माफी मागावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदाराला बोलावून जाहीर माफी मागायला लावली पाहिजे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. या प्रकरणी दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही सुळेंनी म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाऊजींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला. नरसी इथल्या तुळजाभवानी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग संस्थेचे अध्यक्ष नसताना खतगावकर यांनी जागेसंदर्भात तडजोड केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मालेगावमध्ये 14 बूथ लेव्हल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणुकीच्या कामात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. मतदार याद्यांचं शुद्धीकरण, दुबार नावं, फोटो वगळणं अशी कामं पूर्ण न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या BLOची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुंबई ATSनं बोरिवली पूर्वमधील एलोरा गेस्ट हाऊसमधून 6 जणांना शस्त्रांसह अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी दिल्लीहून मुंबईत आल्याची माहिती मिळतेय. ते मुंबईत मोठा गुन्हा करण्यासाठी आले होते की कुणाला शस्त्र पुरवण्यासाठी याचा तपास सुरू आहे. वर्ध्याच्या कारंजा घाटगे जवळच्या वाघोडा इथं एका फार्म हाऊसवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पोलिसांनी 12 दिवसातच छडा लावला. पोलिसांनी 3 दरोडेखोरांना विविध गावातून बेड्या ठोकलेल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मालवाहू वाहनं देखील जप्त करण्यात आली.